पन्हाळा वनपरिक्षेत्रामध्ये आपटीपैकी सोमवारपेठ येथे बिबट्या मादी मृत अवस्थेत आढळून आली। मात्र या बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अस्पष्ट होते। दरम्यान घटनास्थळी पन्हाळा वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला आणि या बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला। पशुधन विकास अधिकारी अविनाश जाधव आणि वन विभागाचे कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी या बिबट्याचं शवविच्छेदन केलं। यावेळी वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याचा मृत्यू हा दुसरा बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने या बिबट्याच्या गळ्याला चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मृत्यू झाला असल्याचं सांगितलं। ही कार्यवाही उपवन संरक्षक बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य वनसंरक्षक कमलेश पाटील, पन्हाळा परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी, पन्हाळा वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील, वन्यजीव बचाव पथक यांच्या वतीनं करण्यात आली। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या मादी बिबट्याला दुसऱ्या बिबट्या सदृश्य प्राण्याने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचे समजताच या परिसरात आणखी बिबट्या सदृश्य प्राणी असण्याची शक्यता असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।